जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून देणारी सगळ्यात मोठी अपडेट मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून या बातमीने मात्र आता सगळ्यांचीच पोलखोल केली असून राज्याच्या राजकारणात 9 मंत्र्यांची नावं अखेर आली समोर मित्रांनो। राज्याच्या राजकारणामध्ये अशोक खरात या फाईलमुळे राज्यातील बडे राजकारणी आता मात्र प्रचंड मोठ्या संकटात। उद्धव ठाकरेंचा सगळ्यात मोठा निर्णय आणि महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये अखेर झाली चौकशीला सुरुवात। भाजपने मुद्दामून घडवून आणलेलं राजकारण आहे का मित्रांनो? काय घडते चर्चा पाठीमागे मित्रांनो? काही दिवसांपूर्वीचा महाराष्ट्रातील नेत्यांचे असलेले दौरे, त्यानंतर अशोक खरात यांचं संपूर्ण बाहेर आलेलं प्रकरण आणि इकडे मात्र सापडलेले काही नेते अधिकारी आणि इकडे सरकारमधून शिंदे गट आणि अजित पवार यांना बदनाम करण्याची झालेली प्रक्रिया सुरू। या सगळ्या घडामोडींमुळे भारतीय जनता पार्टीच्या एकाही नेत्याचं नाव या सगळ्या प्रकारामध्ये कुठेही आपल्याला दिसत नाही मित्रांनो। यामध्ये आपण जर पाहिलं तर या अशोक खरात यांना भेटणारे अनेक नेते, यामुळे मात्र फडणवीस सरकार संकटामध्ये आलंय। रुपालीताई चाकणकर या फक्त निमित्त आहेत। या पाठीमागे बडे बडे नेते आता सोमवार पासून कामाला लागतील आणि त्यांचे देखील राजीनामे समोर येतील, असा दावा काँग्रेसचे वडेट्टीवार यांनी केलाय। संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे विद्यमान सरकारमधील काही मंत्री आहेत ते देखील या बंधुबाबाच्या नादी लागून त्यांनी देखील सरकारची प्रतिमा मलिन केली असून ते देखील दोषी आहेत, त्यांचे देखील राजीनामे यायला हवेत मित्रांनो। यामध्ये बड्या बड्या नेत्यांची नावं आता समोर येऊ लागली आहेत। आपण जर फोटो पाहिले तर विद्यमान महाराष्ट्र सरकारमधील बडे बडे नेते या कॅप्टन खरातशी संबंधित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण पुढच्या आठवड्यामध्ये अतिशय मोठा रंग घेईल अशी चर्चा आता सुरू झाली आहे। आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन लागलीच हा ताबडतोब मुद्दा लागू केला आणि पत्रकार परिषदेमध्ये सरकारच्या बहुतांश मंत्र्यांची देखील चौकशी झाली पाहिजे आणि सगळं सत्य बाहेर आलं पाहिजे। दूध का दूध पाणी का पाणी सगळं बाहेर येऊन ज्या ज्या नेत्यांनी तिथे भेटी दिल्यात, जे जे त्या बंधुबाबाचे भक्त आहेत, त्या सगळ्यांची चौकशी करा, असं उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष इशारा दिलाय। यामुळे आता उद्धव ठाकरेंची शिवसेना यामागे प्रचंड आक्रमक होणार असल्याची सध्या शक्यता वर्तवली जात आहे। शिवसेना नेते संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्यासह शिवसेनेचे बडे नेते आता या सगळ्या प्रकरणावरती आता बोलू लागल्याने शिंदे गटाची आणि अजित पवार गटाची मात्र अडचण पुरती वाढू लागली आहे। भाजपला देखील हेच होतं, कारण की भाजपच्या पुढे दोन्ही हे पक्ष चालले होते आणि भाजपने जाणून बुजून हे प्रकरण बाहेर काढत त्यांच्या नावाच्या पाठीमागं सगळे प्रकरण लावले का असा संशयाचा धूर आता येऊ लागलाय मित्रांनो। एकंदरीत या राजकीय खेळीमध्ये भाजपचा हात आहे का? सगळी प्रकरणं हळूहळू बाहेर येत आहेत। मग आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्या बड्या बड्या नेत्यांची चौकशी होणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आता सगळ्यांसमोर लागू होतोय मित्रांनो। नेमका काय घडतंय आगामी काळामध्ये? भारतीय जनता पार्टी बघत सगळ्या सोबतच्या पक्षातील नेत्यांना कामाला लावते का? त्यांचे राजीनामे घेणार का? आता SIT चौकशीमध्ये बड्या बड्या नेत्यांची नावं बाहेर येतील, त्यांची चौकशीचे फेरे लागतील, तेव्हा मात्र उद्धव ठाकरेंनी आणि संजय राऊतांनी जे जे आरोप केले होते त्या आरोपांवरती सरकार गंभीरपणे विचार करून सगळ्या चौकशा लावून मंत्र्यांचे राजीनामे घेईल का हे आता लवकरच समजेल। परंतु मित्रांनो, सध्या मात्र या फोटोमध्ये विखे पाटील, दीपक केसरकर, त्यानंतर सुनील तटकरे, एकनाथ शिंदे या बड्या बड्या नेत्यांची नावं आता समोर येऊ लागली आहेत। यामुळे आगामी काळामध्ये नेमका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत, गृहमंत्री या नात्याने ते आता कोणते आदेश देतील ते आता लवकरच समजेल। परंतु ही चौकशी झाली पाहिजे अशी ठाकरेंच्या शिवसेनेची एकमुखी मागणी फडणवीस हे मान्य करतील का
ते लवकरच समजेल.